दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। तुमची साथ द्या, सुनेत्रा पवार यांनी भावनिक साथ या बैठकीदरम्यान घातली आहे। विलिनीकरणावर सार्वजनिक मत न मांडण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या। हिरामण खोसकर यांना या बैठकीमध्ये झापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, कालच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमधली इनसाइड स्टोरी समोर येते, नेमकं या बैठकीमध्ये काय घडलंय? वास्तविकतेत सुनेत्रा पवार यांच्या भाषणादरम्यान अतिशय भावनिक असं वातावरण तिथे झालं होतं। कारण की सुनेत्रा पवार यांनी सांगितले की अजित पवारांचं अशा स्वरूपाचं अचानक जाणं त्याच्यामुळे मोठं आभाळ कोसळलं आहे आणि परिस्थितीने मला आज ही जबाबदारी दिलेली आहे। अशात सर्व आमदारांनी, सर्व नेत्यांनी माझ्या पाठीशी उभं राहावं, पक्ष मजबूत करणं हे सगळ्यात मोठं आव्हान माझ्या पक्षासमोर असेल आणि आपल्या सगळ्या सहकार्यांनीच मी पुढे कार्यरत राहीन, काम करेन। मात्र यासाठी सगळ्यांची तुमची साथ हवी आहे अशा स्वरूपाची भूमिका सुनेत्रा पवारांनी मांडली। त्यानंतर सगळ्या आमदारांमध्ये अतिशय म्हणजे अश्रू आवरता येत नव्हते असं वातावरण होतं। त्यानंतरनं विलिनीकरणाच्या संदर्भात सुद्धा अप्रत्यक्षरित्या सुनेत्रा पवार यांनी विधान केलेलं आहे की 2023 मध्ये अजितदादांनी जो निर्णय घेतला की राष्ट्रवादीमधून बाहेर पडणं आणि स्वतःबरोबर मूळ राष्ट्रवादी ठेवणं आणि एनडीए अलायन्स मध्ये सहभागी होणं, हे याच निर्णयाला आपण ठाम आहोत आणि भविष्यात सुद्धा याच मार्गावरनं काम करणार आहोत। याचा अर्थ स्पष्ट आहे की विलिनीकरणाच्या बाबतीत सुद्धा सुनेत्रा पवारांनी अप्रत्यक्षरित्या संकेत दिलेले आहेत। विशेष म्हणजे हिरामण खोसकर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना भूमिका मांडली होती की विलिनीकरणाला 70% आमदार हे सहमत आहेत। याच्यावरून हिरामण खोसकर यांना या बैठकीत प्रचंड झापल्याची माहिती आता समोर येते। कोणत्याही आमदारांनी विलिनीकरणाबाबतचं थेट मत सार्वजनिकरित्या व्यक्त केलं जाऊ नये। ज्या वेळेस पक्षाचे नेते आमदारांशी याबाबत चर्चा करणार आहेत त्यावेळेस व्यक्तिगत मत त्या संबंधित नेत्यांकडे, सुनेत्रा वहिनींकडे असेल किंवा तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांकडे मांडलं जावं। त्यांची भूमिका काय आहे आमदारांनी हे स्पष्ट करावं, पण सार्वजनिक मत मांडताना मात्र काळजी घ्यावी अशा स्वरूपाचं सुनावलेलं आहे। खोसकरांनी जे विधान केलं याच्यावरही नाराजी असल्याचं जवळपास दिसून येतं। यामुळे विलिनीकरण हा विषय तुर्तास त्याला पूर्णविराम मिळाल्याचं दिसून येत आहे। भविष्यामध्ये तात्काळ याबाबतच्या काही घडामोडी घडण्याच्या शक्यता सुद्धा कमी दिसून येत आहेत असं म्हटलं जातं। एकंदरीतच इनसाइड इन्फॉर्मेशन जे आहे ते आता एनडीटीव्हीच्या हाती आलेली आहे। विलिनीकरण आणि भावनिक साध या गोष्टी महत्वाच्या कालच्या बैठकीत झाल्याचं दिसून आलेलं आहे। बरोबर सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।